बुक आपलं रेफर करतोय. प्रथमेश, तुला लक्षात आहे का आपण मागच्या वेळेला काही केमिस्ट्रीच्या कन्सेप्ट रिवाइज केल्या होत्या? येस मॅम. नंतर शेअर करते, आधी 2 मिनिटं बोलूयात. आपण कोणत्या कोणत्या कन्सेप्ट बोललो होतो जरा सांग बरं, म्हणजे त्याप्रमाणे नव्या कन्सेप्ट आणि त्याचा आपल्या धड्याशी काय लिंकेज आहे ते बघता येईल आपल्याला. कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आपण रिवाइज केल्या होत्या? थोडं आठवतंय का तुला? काय एकदम डेंजर प्रश्न विचारलाय मी? मला वाटते ऍसिड आणि बेस असं एक विचारलं होतं, बरोबर? केमिकल चेंज. ओ बापरे, माझ्याच लक्षात आहे, तुमच्या काहीच लक्षात नाहीये का? खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी करताय. कॉलेज रेग्युलर सुरू झालंय का? नो मॅम. नाही अजून का? बरं. ऍडमिशन प्रोसेस मध्ये आहेत का तुम्ही लोक? ऍडमिशन झालेलं आहे मॅम. 11 ऑगस्टला उघडणार आहे. अच्छा, ओके. तोपर्यंत कॉलेजमध्ये मग तुमची तयारी आणि वगैरे असं चाललंय का सगळं? ठीक आहे, वेळ अजून भरपूर, 10-12 दिवस आहेत कॉलेज उघडायला. जास्त एक 10 आणि 10, 20, 25 दिवस आहेत. ठीक आहे, गुड. तोपर्यंत आपला एक धडा आरामात होऊन जाईल. बघा, आपण बऱ्याच जुन्या कन्सेप्ट रिवाइज केल्या होत्या ज्या आपल्या पुस्तकामध्ये आधीपासून होत्या, जसं की केमिकल चेंज, फिजिकल चेंज आपण बघितले. नंतर आपण ऍसिड काय असतात, बेस काय असतात ते बघितले. ऍटमिक स्ट्रक्चर आपण रिवाइज केलं होतं. त्या ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस असतं, इलेक्ट्रॉन्स बाहेर असतात, ऍटमिक मास काय असतं आणि ऍटमिक नंबर काय असतो, ह्या 2 गोष्टी आपण रिवाइज केल्या होत्या. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आहेत. ह्याचा वापर आपल्याला आत्ताच्या आपल्या धड्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर आपण पिरियॉडिक टेबलचं पण काही मेन्शन केलं होतं की पिरियॉडिक टेबल इज अ रेफरन्स फॉर ऑल ऑफ अस टू सी की कुठला एलिमेंट कुठे असतो आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपण प्रेडिक्ट करू शकतो. एका ग्रुपमध्ये असलेल्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज एकसारख्या असतात, तर ते आपल्या लक्षात होण्याकरता सोपे असतात, बरोबर? आता आपण जरा थोड्याचा सगळा कनेक्टिंग पॉइंट बघूया. म्हणजे मागच्या वेळेला आपण रिव्हिजन घेतलं होतं, तर आता मी मुद्दाम त्या धड्याचं एक एक मुद्दा जो आपण ऑलरेडी बोललोय तो बघू आणि मग त्याच्यानंतर नव्या मुद्द्याकडे जाऊ. आपण लॉज ऑफ केमिकल रिएक्शन पर्यंत आलो होतो, बरोबर? तर तिथपर्यंत आपण कसे आलो? येस मॅम. सुरुवातीला आपल्याला सगळ्या बेसिक कन्सेप्ट दिलेल्या आहेत की तुमचे एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स काय असतात, बरोबर? तुमचं जे मॅटर आहे, म्हणजे मॅटर अराउंड अस इज मेड अप ऑफ एलिमेंट्स, कंपाऊंड्स बेसिकली, अँड मिक्सचर इज नथिंग बट जस्ट कॉम्बिनेशन ऑफ 2 to 3 थिंग्स. तर एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर ह्याचं कन्फ्युजन क्लिअर झालंय का? मिक्सचर्सचे प्रकार होमोजिनियस, हेटेरोजिनियस, आणि एलिमेंट्सचे प्रकार मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड, हे सगळं लक्षात आहे का? हे सगळं आपण डिटेलमध्ये बोललोय. मग त्याच्यानंतर करेक्ट, आपण नंतर नेचर ऑफ केमिस्ट्री, केमिस्ट्रीच्या ब्रँचेस कोणत्या कोणत्या आहेत त्याचे लेसन्स आहेत आपल्याला कळणं की ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललोय. नंतर आपल्याला त्याच मेटल्सच्या प्रॉपर्टीज, नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज, मेटलॉइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत, म्हणजे आता आपण वी आर लर्निंग अबाउट प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन द सेक्शन्स ऑफ मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. मग आपण प्रॉपर्टीज बघितल्या कंपाऊंड्सच्या. कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ 2 or more different elements. The atoms come together, some kind of chemical reaction happens and a compound is formed. But the compound has extremely different properties than the original elements which are participating into the chemical reaction. For example, H2 आणि O ह्या दोघांनी मिळून H2O बनतो. If we look at the properties of hydrogen and oxygen, they are extremely different than the properties of H2O, which is the product of these two. Oxygen helps in burning and hydrogen itself burns. Both are gases, right? But when they combine, what we get is liquid H2O. बरोबर? H2O ची physical property वेगळी आहे. It is not a gas. Ordinary temperature ला. Secondly, H2O helps in preventing or stopping the spread of fire. ते स्वतः जळत नाही आणि ते जळायला मदत पण करत नाही. Rather, these two are the properties of its parents. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्या विपरीत प्रॉपर्टीज पाण्याच्या आहेत. सो त्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज असतात. आणि मिक्सचरच्या प्रॉपर्टीज काय आहेत? तुमचे मिक्सचर्स होमोजिनियस असतात किंवा हेटेरोजिनियस असतात. होमोजिनियस मिक्सचर्स आर कम्प्लिटली मिक्स्ड अँड हेटेरोजिनियस यू कॅन सी द लेयर्स और डिफरंट थिंग्स आर टुगेदर बट दे आर डिफरंट. देन स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्या होत्या आपण, सॉलिड, लिक्विड, गॅशियस. केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. SI युनिट्स
इंटरनॅशनल सिस्टीम आहे युनिट्सची, ज्याच्यामध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आपण धरतो आणि सगळ्या जगामध्ये तेच मेजर केले जातात. देन वी सॉ द फिजिकल प्रॉपर्टीज. नाउ फिजिकल प्रॉपर्टीज वेर मास अँड वेट, डिफरन्स ऑफ देम, लेंथ, व्हॉल्यूम, राईट. देन वी हॅड डेन्सिटी, right? Temperature, how do we measure the temperature? Fahrenheit, Kelvin, degree Celsius, all the 3 scales we have. That's a conversion आपल्याला दिलेलं आहे already. Then we started with laws of chemical combination. The first law was law of conservation of mass. Now try and understand everything again in detail. This law says that you cannot create and you cannot destroy the matter around you. Matter is already present. It's indivisible, it's अनब्रेकेबल. तुम्ही त्याला बनवू पण शकत नाही, तुम्ही त्याला तोडू पण शकत नाही. मास इज ऑलरेडी देअर. रिएक्टंट मध्ये जेवढं मास आहे तेवढं प्रोडक्ट मध्ये असणार आहे. काय होणार? रिएक्टंट्स, इफ यू लुक ॲट द रिएक्टंट्स, 2 or more atoms come together, they react and a product is formed. So total mass of the reactants is equal to total mass of the reactants. Products and reactants both have the same mass. There is no loss in the mass. Even if a gas is released or a precipitate is formed during the chemical reaction, entire mass of that process is constant. कारण की तुम्ही मॅटरला बनवू शकत नाही, म्हणजे तुम्ही त्याचं मास पण बनवू शकत नाही, बरोबर. सो दिस लॉ सेज, कळतोय ना हा लॉ, आपण हा ऑलरेडी बोललो होतो. सो मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ठीक आहे, हा आपला ह्या लॉचा इम्पॉर्टंट पॉइंटर आहे, त्याला अंडरलाईन करून टाकायचं. सेकंड इज लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन्स. धिस लॉ स्टेट्स दॅट H2O इज H2O. हे कॉन्स्टंट प्रपोर्शन आहे, डेफिनेट प्रपोर्शन आहे, अँड दिस इज सेम प्रपोर्शन बाय इट्स वेट. वेटचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यांनी. टोटल वेट ऑफ द कंपाऊंड आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचं पर्सेंटेज इट्स फिक्स्ड. सपोज 100 हे टोटल वेट आहे, त्यातलं 20 एचं आहे, 30 बीचं आहे आणि 50 सीचं आहे. असे 3 ॲटम एकत्र येऊन ABC मिळून ABC हा नवा कंपाऊंड बनला. नाही, ABC मिळून D हा कंपाऊंड बनला. तर Aचं 20, Bचं 30, Cचं 50, हे जे काही मास आहे आउट ऑफ 100 इज फिक्स्ड. मग तो D कंपाऊंड कुठला पण असू दे, माझ्याकडचा, तुमच्याकडचा, लॅब मधला कुठलाही, ते प्रपोर्शन फिक्स असतं. त्याला आपण लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन असं म्हणतो. हा आपण ऑलरेडी डिटेलमध्ये बघितला होता. थर्ड लॉ वॉज लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन्स, राईट. सो वी हॅड डिस्कस्ड द एक्झाम्पल ऑफ H2O and H2O2. H2O is water, but H2O2 is hydrogen peroxide. So what law says, when two elements A and B form more than one compounds, A and B form more than one compounds, the masses of element B that combine with the given mass of A are always in the ratio of small whole numbers. A चा मास कॉन्स्टंट आहे, B चा त्याच्या मल्टिपल्स मध्ये, पण ते होल नंबर्स आहेत. 1, 2, 3, 4 असे ते मल्टिपल्स मध्ये जॉईन होणार. म्हणजेच काय, वन ऑफ देम इज फिक्स्ड इन देअर मास, द अदर वन हॅज दी रेशो ऑफ मल्टिपल्स और होल नंबर्स. 1, 2, 3, 4 असे होल नंबर मध्ये तो ऍड होईल. अर्धा ऍटम, पाऊण ऍटम, 2.4 ऍटम असं ऍड होत नाही, बरोबर. कम्प्लिटली वन ऍटम इज कन्सिडर्ड. सो स्मॉल होल नंबरचा रेशो असतो. होल नंबर म्हणजे पूर्णांक संख्या, पूर्णांक संख्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये 0 पासून पुढे सगळे येतात. 0च्या खाली निगेटिव्ह, फ्रॅक्शन हे याच्यामध्ये येत नाही, बरोबर ना. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं, म्हणजे या एक्झाम्पल मध्ये ते क्लिअर दिलेलं आहे बघा. H2O आणि H2O2, हायड्रोजन पेरॉक्साइड. हिअर इट इज फाउंड दॅट 2 masses ऑफ ऑक्सिजन आणि दॅट इज 16 ग्रॅम and 32 ग्रॅम विच कंबाईन. कारण H2O मध्ये ऑक्सिजन एकच आहे, तर 16, आणि H2O2 मध्ये O2 2 आहे, म्हणजे 16 दुणे 32. सो इट्स लाईक 32. हे जे काही 1:2 रेशो जो आहे, हा काय आहे, सिम्पल होल नंबरचा रेशो, बरोबर. आता खाली आपल्याला दिलेलं आहे बघा दुसरं एक्झाम्पल, सेमच आहे. नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाईन टू फॉर्म 2 कंपाऊंड्स, नायट्रिक ऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रिक ऑक्साईड इज NO आणि नायट्रोजन डायऑक्साईड इज NO2, बरोबर. तर त्याच्यामध्ये पण 1:2 आहे, ऑक्सिजन 1 आणि ऑक्सिजन 2. मग हा जो रेशो आहे तो फिक्स्ड होल नंबरचा रेशो आहे. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला केलं होतं.
Today we will be discussing fourth and fifth law. Gay-Lussac's law of gaseous volumes. इथपर्यंत तुम्हाला कळलंय का ते आधी मला सांगा. प्रथमेश, तू हँड रेस केलाय, काही बोलायचंय बाळा तुला? नो मॅम. अच्छा, मला वाटतं तुला काही बोलायचंय. बर, ठीक आहे. आपण दोघंच आहोत का मीटिंग मध्ये? ओके, चल जाऊ दे. व्हेरी गुड. दोघं मिळून अभ्यास करूयात आपण. अच्छा, तुला आता काही शंका असेल तर तुम्हाला बिंदास विचारू शकतो, कारण असे आपण दोघंच अभ्यास करतोय. तर जेही काही नाही समजलं पटकन विचारायचं. ठीक आहे. Gay-Lussac's लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. आता हा इंटरेस्टिंग लॉ आहे, इम्पॉर्टंट लॉ आहे. अँड दिस लॉ इज स्पेसिफिक फॉर गॅसेस. असं जर विचारलं कोणी की स्पेशल लॉ फॉर गॅसेस इज विच लॉ, अँड दॅट इज Gay-Lussac's लॉ. ठीक आहे. लेट मी अंडरलाईन दिस. इट हेल्प्स टू हा हेच मला आवडत नाही. हे बऱ्याचदा असंच होतं. थांब. मॅम स्क्रीन दिसत नाही. हा मी स्क्रीनवरती त्याला अंडरलाईन करायला गेले ना तर ते बंद झालं. थांब जरा, मी प्रेझेंटिंग स्टॉप करते आणि पुन्हा पुस्तक उघडते. असं होतं कधी कधी. येस, पुस्तक पण पुन्हा ओपन केलंय आणि स्क्रीन पण करते. 2 मिनिटं. लेट मी ऑन माय कॅमेरा टू. आणि आय जस्ट होप की आता ते जाणार नाही. ते पेज गेलं की परत ते काढायला मुश्किल होते. माझा कॅमेरा ऑन आहे का आता? नाही. थांब, चल बघूया आता. ते आय जस्ट होप की अरे मी कलर बदलून टाकते त्याचा. आय डोंट लाईक दॅट कलर. लाल रंग घेतला की असं होतं खूपदा. निळा घेऊ का? चल. अरे यार, परत गेलं. शिट. ठीक आहे, थांब. बुक ओपन करू आणि त्याला अंडरलाईन न करता अभ्यास करू. ठीक आहे. ते पेज आहे. चल जाऊ दे, तुझ्याकडे बुक आहे ना, तू तुझं अंडरलाईन कर. ह्याच्यामध्ये वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. असं होतं बऱ्याचदा. ते पेन भरलं ना किंवा ते घेतलं ना की बऱ्याचदा ही पीडीएफ आहे ना, त्याच्यामध्ये ते ओपन होताना त्रास देतात ते बऱ्याचदा. ठीक आहे, जाऊ दे. चल, आता व्हॉट दिस लॉ सेज. दिस लॉ is very special for the gases. ठीक है. What it says, when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume provided all gases are at the same temperature and pressure. थोडक्यात त्याचं म्हणणं काय आहे, सेम टेम्परेचर आणि प्रेशर. समजा आता आपण एक टेम्परेचर धरलं 25 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर आहे रेग्युलर टेम्परेचर आणि रेग्युलर प्रेशर. स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर STP. ह्या कंडिशन मध्ये आपण एखादी केमिकल रिएक्शन केली 2 गॅसेसची, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे दोनही गॅसेस आहेत. आय एम गिव्हिंग यू एन एक्झाम्पल. अंडरस्टँड दॅट ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर इफ वी ट्राय टू मिक्स हायड्रोजन अँड ऑक्सिजन, ह्या दोन मिक्स म्हणजे केमिकली मिक्स देम, त्यांचे केमिकल रिएक्शन आपल्याला घडवून आणायचे असेल तर काय होईल, दे कंबाईन ऑर आर प्रोड्युस्ड इन अ सिम्पल रिएक्शन. दे डू सो इन अ सिम्पल रेशो बाय व्हॉल्यूम. त्याच्या व्हॉल्यूमच्या सिम्पल रेशोमध्ये ते एकमेकांबरोबर केमिकल रिएक्शन करतात. तेच एक्झाम्पल दिले बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हायड्रोजन 2 आहेत, H2 म्हणजे 2 व्हॉल्यूम्स म्हणजे 100 ml असं समजूया आपण. आणि दुसरं आहे ऑक्सिजन 50 ml म्हणजे 1 व्हॉल्यूम असेल तर 50, त्याचे 2 व्हॉल्यूम आहेत म्हणजे किती झाले, 100. म्हणजे टोटल पाणी जे बनलं ते H2O ह्या दोघांना मिक्स करून 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर असं बनलं. का? H2 प्लस O. आता याच्यासाठी आपल्याला तिथे, आय जस्ट होप की आता तरी तो येईल बाबा.
मला तुला ते केमिकल रिएक्शन लिहून दाखवायचंय. बघा, आपण ती केमिकल रिएक्शन बॅलन्स करूया. आलं रे बाबा. H2 plus O will give you H2O. ही केमिकल रिएक्शन आहे, बरोबर ना? आता जरा माईक ऑन ठेवा आणि मला पटपट सांगा, कारण आपण ह्याचा अभ्यास करतो तर समजून घे. बरोबर आहे का? H2 plus O is equal to H2. पण ऑक्सिजन हा असा सिंगल ॲटम असतो का? इट्स अ मॉलिक्यूल ऑफ 2 ॲटम्स. सो इट इज H2 plus O2 will give you H2. आता ही केमिकल रिएक्शन बॅलन्स आहे का? दोन हायड्रोजन एलिमेंट्स मध्ये बरोबर 2 राईटला आहेत, म्हणून हे हायड्रोजन तर बॅलन्स आहेत, पण ऑक्सिजन इकडे 2 इकडे 1. मग आता काय करावं लागेल सांग बरं मला. टू बॅलन्स दिस केमिकल रिएक्शन काय करावं लागेल आपल्याला? ऑक्सिजन 2 आणि इथे ऑक्सिजन 1. काय करता येईल? इकडे 2 टाकले तर झाले हे 2. पण आता काय झाले, हायड्रोजन 4 झाले, इथे 2च आहेत. असे टाकले तर बघ, आता हायड्रोजन झाले 4, इथे पण हायड्रोजन 4. ऑक्सिजन होते 2, इथे झाले ऑक्सिजन 2. म्हणजे आता आपली बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन काय आहे? 2H2 प्लस O2. तू तुझ्या बुक मध्ये हे लिहून घ्या. इथे प्रॉब्लेम काय आहे, इथे ही केमिकल रिएक्शन जी आहे ही त्यांच्या नावाने दिलेली आहे. शाब्दिक समीकरण आहे, शाब्दिक समीकरण. म्हणजे फक्त नावं दिलेली आहेत, केमिकल फॉर्म्युला वापरलेले नाहीयेत. मग तुम्हाला हे बॅलन्स्ड नाहीये, तर हे वरचं 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम कसं समजणार आहे? तर पुस्तकात तिथे खाली लिहून घे, तर तुला हे समजेल की हे 2 व्हॉल्यूम कुठून आले. असं नुसतं बघून काय वाटतं, 2 हायड्रोजन आहे ठीक आहे, H2, ऑक्सिजन 1 ऑक्सिजन, पण पाणी पण एकच बनलं ना, मग हे 2 व्हॉल्यूम कुठून आले? H2O बनलं ना, म्हणजे एकच पाण्याचा रेणू बनला ना, एकच मॉलिक्युल बनला. मग 2 कसे आले हे कसं कळतं? हे 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन आणि 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विल गिव्ह यू 2 व्हॉल्यूम्स ऑफ H2O इथून आलं. कळलं का बाळा? म्हणजे हे कशामुळे झालं? याच्यामुळे. जेव्हा when we balance the chemical reaction, that time only we understand from where it has come. Rather they should have given it in this way itself. But all right. Now we know how to balance the chemical reactions. We know how to write the chemical formula. आपण ते वापरायचं, पूर्ण करून बघायचं and find out why it is so. That's the volumes of hydrogen gas and oxygen gas which combine together, that is 100 ml and 50 ml, producing 2 volumes of water vapor which amounts to 100 ml, bear a simple ratio of 2:1:2. झालं की नाही? आता रेशो काढायचा, ह्याचा याचा आणि याचा. ह्याचे किती आहेत? 2. याचे किती आहेत? 2:1. हे आता आपण काय करतोय, त्यांचे किती मॉलिक्युल्स आहेत त्याचा रेशो काढतोय. 2:1 किती आहे रे पाण्याचा? बरोबर. रेशो काढताना इथे डॉट काढलं आणि 2 झाला. 2:1:2 आला का आपला पण सेम? Correct. So under the same condition of temperature and pressure, the important thing is you have to provide the same condition of temperature and pressure. ठीक आहे. आता 1 liter of nitrogen gas combines with 3 liter of hydrogen gas to produce 2 liters of ammonia. आता परत इकडे शाब्दिक उदाहरण आहे. नायट्रोजन प्लस हायड्रोजन अमोनिया, N प्लस H. तू पण लिहि तुझ्या बुकमध्ये, तरच तुझी केमिकल रिएक्शन बॅलन्स होईल, तरच तुला समजेल हे कशाचं काय चाललंय. अमोनिया इज NH3. ठीक आहे. आता नायट्रोजन नसतो, N2 असतो, तो गॅस आहे ना. हायड्रोजन H2 असतो. आता ह्याला बॅलन्स केलं तर हे कसं येईल? 3 2 6 आणि 2. करेक्ट ना.
मला 6 पाहिजेत हायड्रोजन, Yes. इथे 3 आहेत, तर मी इथे 2 लिहिले तर 3 to the 6 होईल, म्हणजे झालं हे. Yes, ma'am. नायट्रोजन N2, हा पण आणि 2N झाला, म्हणजे झालं याचं बॅलन्सिंग पण. आता तू मला सांग, येस मॅम. याचा रेशो काढला तर हा 1N2 आहे. 1N2 म्हणजे याचा 1 व्हॉल्यूम, याचे 3 व्हॉल्यूम will give you 2 volumes of ammonia. Do you get this now from it has come? 1 is already here. जे आपण लिहित नाही. Why don't we write it? Because it is there only. जर नाहीये त्याचा अर्थ की ते 1 आहे. 2 पेक्षा जास्त असेल तर आपण तिथे 2, 3, 4 स्पेसिफाय करतो. ऑलराईट. सो हा झाला हा लॉ की हे जेव्हा any two gases when they are chemically combined with each other with standard or with any कॉन्स्टंट जे काही आपण ठरवलंय त्या व्हॉल्यूम, त्या प्रेशर आणि टेम्परेचरला ऍट दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे त्याला त्याच एकाचं टेम्परेचर खूप जास्त, एकाचं टेम्परेचर खूप कमी आपल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे, आर ऍट दी सेम टेम्परेचर अँड प्रेशर. आता याच्यामध्ये एक समजून घ्यायची गोष्ट आहे, हायड्रोजनचं टेम्परेचर जर 100 असेल आणि ऑक्सिजनचं टेम्परेचर 50 असेल तर हा लॉ फॉलो होणार नाही. हायड्रोजन पण 100, ऑक्सिजन पण 100, तरच हा लॉ फॉलो होईल. टेम्परेचर शुड बी सेम, प्रेशर शुड बी सेम. कळला हा लॉ? नाव Gay-Lussac's of definite तोच लॉ आहे, इट्स ओनली गॅसेस साठी. काय झालं? आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय, तर मी कॅमेरा थोडा वेळ बंद करते. बघ आता येतोय का मला सांगा. हा जो आपला लॉ आहे गे-लुसॅक्स लॉ, इट्स ओनली फॉर गॅसेस, बरोबर. तर हा जो लॉ आहे तो डेफिनेट प्रपोर्शनचाच आहे, फक्त गॅसेस साठीच आहे, हेच आहे, बरोबर. आता खाली पुढचा जो लॉ आहे तो आहे ॲव्होगॅड्रो लॉ. आता हे काय प्रकरण आहे बघा. आता हे जे 5 लॉ आहेत ना, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, त्यातला हा एक खूप इम्पॉर्टंट लॉ आहे ज्याचं ऍप्लिकेशन खूप ठिकाणी आहे. दिस लॉ इज ऍप्लिकेबल ऍट व्हेरियस प्लेसेस. हाऊ? इन 18th सेंचुरीच्या सुरुवातीला ॲव्होगॅड्रो प्रपोज दॅट इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस at the same temperature and pressure contain equal number of molecules. आता आपण आता वरती काय केलं बघ, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस, 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम जो काही घेतलाय तो एनी गॅस, पण सेम टेम्परेचर आणि प्रेशरला असेल तर त्याला इक्वल नंबर ऑफ त्याच्यामध्ये मॉलिक्यूल असतात. इफ वी कन्सिडर द रिएक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस वॉटर वेपर, तर वॉटर वेपर मध्ये आता आपण काय लिहिलंय, 2 व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम आणि 2 व्हॉल्यूम, सेमच आहे H2O बनवण्याचा, H2O, पण आता इट इज इन वॉटर वेपर फॉर्म. कारण काय, नाउ वी आर टॉकिंग इट अबाउट ऑल गॅसेस. दिस लॉ इज ऑल अगेन फॉर गॅसेस, ठीक आहे. Earlier in this reaction, initially when we balanced it, it was also for water vapor, बरोबर ना, because these laws are only for the gaseous states. हा, आता हा काय म्हणतोय, हा 2:1:2 याच्यामध्ये 2 volumes of hydrogen combined with 1 volume of oxygen to give 2 volumes of water vapor without leaving any unreacted oxygen. सगळंच एकमेकांबरोबर मिक्स झालंय, काही उरलेलं नाहीये. So according to Avogadro's law, if 1 volume contains n molecules, then 2 volumes of hydrogen will combine with n molecules of oxygen to give 2n molecules of water. म्हणजे काय, थोडक्यात बघ, एक व्हॉल्यूमचा कॉन्स्टंट ठेवला, ह्याचा व्हॉल्यूम 1, ह्याचा व्हॉल्यूम 1, ह्याचा व्हॉल्यूम 1, तर त्याच्यामध्ये एक एक्स नंबरचे मॉलिक्युल्स आहेत जे फिक्स्ड आहेत. पण आता याच्यामध्ये 2n आहे ना, 2 व्हॉल्यूम आहे आणि इथे पण 2 व्हॉल्यूम आहे. मग हा जो एक्स किंवा एन नंबर ऑफ व्हॉल्यूम, चल आपण एक्सच्या ऐवजी एन घेऊया, म्हणजे आपलं काम सोपं होईल, लक्षात ठेवणं सोपं होईल. म्हणजे एक व्हॉल्यूम कोणत्या पण गॅसचा तू धरलास तर त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, एन नंबरचे मॉलिक्युल आहेत. समज हा आकडा आपण असं धरूया, 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, आता आपला H2 चा एक व्हॉल्यूम कशातला, या रिएक्शन मधला H2 गॅसचा, त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल आहेत समजा आपण धरूया ते एन.
आता याच्यामध्ये हे दोनच आहेत ना, मॉलिक्यूल एक आहे आणि त्याच्यामध्ये ऍटम्स आहेत दोन. तर याचं म्हणणं काय आहे, ह्याच्यामध्ये एन नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत याच्या एका व्हॉल्यूम मध्ये. ह्याच्या एका व्हॉल्यूम मध्ये पण एन नंबर ऑफच मॉलिक्युल्स आहेत, कारण 1 व्हॉल्यूम इज इक्वल टू एन नंबर. बघ, मग 2 व्हॉल्यूम विल बी 2n. इथे पण 2 व्हॉल्यूम विल बी 2n. म्हणजेच 2 मॉलिक्यूल, 1 मॉलिक्यूल आणि 2 मॉलिक्यूल आपल्या भाषेत. पण म्हणजेच काय, 2 व्हॉल्यूम, 1 व्हॉल्यूम आणि 1 व्हॉल्यूम. बरोबर. विदाउट लिव्हिंग एनी अनरिएक्टेड ऑक्सिजन. त्याच्यामध्ये काय असं नाही की ते सुटून गेलंय, सगळं रिएक्ट झालंय. म्हणजेच अकॉर्डिंग टू नाउ Avogadro's law, if one volume contain n molecules, then 2n molecules of hydrogen combine with n molecules to oxygen to give 2n molecules. एकूण एकच आहे, पण आता या n ची व्हॅल्यू त्याने सांगितली आणि इथेच सगळ्या गोष्टी बदल. And with 1 molecule of oxygen to give. स्क्रीन दिसत नाही मॅम. दिसत नाहीये? मी तर पुढचं पेज. हा, ओके. हा, Avogadro could explain the above result by considering the molecules to be polyatomic. Polyatomic म्हणजे एकाहून जास्त atoms आहेत त्याच्यामध्ये. H2O मध्ये 3 आहेत, O2 मध्ये 2 आहेत, H2 मध्ये पण 2 आहेत, म्हणजे मॉलिक्युल मध्येच 2-2 ॲटम आहेत. म्हणून त्याचे व्हॉल्यूम आणि त्याच्याबरोबर त्याचं 2n 1n हे तो एक्सप्लेन करू शकला. इफ हायड्रोजन ऑक्सिजन वेर कन्सिडर्ड ॲज डायॲटमिक ॲज रेकग्नाइज्ड नाउ, देन द अबोव रिझल्ट्स आर इझिली अंडरस्टँडेबल. बरोबर की नाही? आपण त्याला 2 1 असं सगळं म्हणतोय की नाही, 2 ॲटमचा एक मॉलिक्यूल असं आपण ऑलरेडी म्हणतोय. आता हेच आपल्या चित्राच्या माध्यमातून बघा. 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विल गिव्ह यू 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर वेपर. हे परत कुठून आलं? आपण जेव्हा इक्वेशन बॅलन्स केलं होतं तेव्हा हे आलं होतं. ठीक आहे इथपर्यंत? आणि ह्या सगळ्या टेन्शन मध्ये त्यातल्या त्यात आनंदाची गोष्ट आपल्याला आपल्या समोर आली आहे, ती आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. लक्षात ही आपल्याला होती. काय आहे ती? सांग बरं जरा, लक्षात आहे का तुझ्या? डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी न बघता थोडंसं आठवण्याचा प्रयत्न कर. खूप सोपी आहे, मस्त आपल्याला आठवत होती. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी ॲटॉमिक स्ट्रक्चरचा बेसच होती, हो की नाही? त्याने 4-5 महत्वाचे मुद्दे मांडले होते की ऑल मॅटर इज कन्सिस्ट ऑफ ॲटम्स. तर ते ॲटम्स काय आहेत? टायनी, इंडिव्हिजिबल, इनव्हिजिबल पार्टिकल्स. बरोबर. एकदम छोटे छोटे असतात, इंडिव्हिजिबल आणि इनव्हिजिबल. यू कॅन्ट सी देम विथ युअर आईज. मला वाटतं नेटवर्क स्टेबल आहे. कॅमेरा ऑन करू का आता? आवाज नाही आला तर मला सांगशील. बरं. तर आपलं मॅटर इज मेड अप ऑफ ॲटम्स अँड ॲटम्स आर टायनी, इंडिव्हिजिबल, इनव्हिजिबल पार्टिकल्स. All the atoms of a given element have identical properties including mass. All the atoms of a given element have identical properties including mass. हायड्रोजनचे सगळ्याचे सगळे ॲटम्स एकसारखे असतील, ऑक्सिजनचे सगळेचे सगळे एकसारखे, कार्बनचे सगळेच एकसारखे, जसं आपल्या स्कूलमध्ये होतं. सपोज स्वामी विवेकानंद स्कूलचा युनिफॉर्म वेगळा आहे आणि आदर्श स्कूलचा युनिफॉर्म वेगळा आहे. इफ यू मिक्स द स्टुडंट्स टुगेदर टू फॉर्म अ ग्रुप ऑफ स्टुडंट्स फॉर अ फंक्शन, then also you can make out की या स्कूलचे कोणते त्या स्कूलचे कोणते, बिकॉज they are in uniforms. म्हणजेच युनिफॉर्म इज their identity. Likewise, all the atoms of a specific element have got specific structure, specific mass, and they all are identical. जसं आपण असं कोणाच्या चेहऱ्यावरून किंवा चेहऱ्याच्या ठेवणीवरून कोणाला काही नावं नाही ठेवत आहे, पण आपण कसं ओळखतो की काही वेगळा चेहरा असेल, गोरे गोरे असतील, गुबुगबू गाल असतील, तर आपण म्हणतो बहुतेक हे नॉर्थ ईस्टचे असतील किंवा हे चायनीज असतील. आपल्याला नक्की माहित नसतं, पण आपण स्वतःच म्हणतो. बरोबर ना? कारण काय असतं की ते तिथलं स्ट्रक्चर तसं आहे आणि ते सगळे मोस्टली एकसारखे दिसतात. त्यांच्या पिक्चरमध्ये तर समजतच नाही की कोण कोण आहे. म्हणजे इतके त्यांचे चेहरे आपल्यासाठी एकसारखे असतात, त्यांना ते का बरोबर कळतात. पण त्याचा अर्थ असा होतो की ते एकसारखे आहेत, हीच त्यांची आयडेंटिटी आहे. जसे की कार्बनचे सगळे ॲटम एकसारखे आहेत, ऑक्सिजनचे सगळे एकसारखे आहेत, पण कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये फरक आहे. जसं आपल्या स्कूलच्या युनिफॉर्म मुळे आपल्यामध्ये फरक असतो. बरोबर. नाउ कंपाउंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ 2 डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स रेशो. ऑब्वियसली कंपाउंड्स आर फॉर्म्ड व्हेन यू कंबाईन ॲटम्स इन अ फिक्स्ड रेशो. बोला.
मी बोल ना. लेफ्ट होऊन रिजॉईन करू का? माझं नेटवर्क इश्यू आहे वाटतं. ठीक आहे, चालेल, रिजॉईन कर. ओके, ओके मॅम. बघ आता. आता स्क्रीन शेअर करते मी, दिसतेय का बघ, आणि आवाज येतोय का ते पण बघ. येस मॅम. ऑल राईट, गुड. चलो. सो कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन atoms ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स रेशो. म्हणजे एक काहीतरी फिक्स रेशो आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा. जेव्हा तो रेशो फॉलो होतो तेव्हा H2O बनतो. तसंच CO2 चा, कार्बन आणि ऑक्सिजनचा फिक्स रेशो येतो. CH4 मिथेनचा फिक्स रेशो आहे, त्याच रेशोमध्ये ते एकत्र येतील आणि तो कंपाऊंड बनेल. दुसरा रेशो फॉलो केला तर दुसरा कंपाऊंड बनेल, ती त्याची ओळख आहे. नाऊ chemical reactions involve only the reorganization of atoms. Atoms are neither created nor destroyed in a chemical reaction. You are nobody to destroy them, you are nobody to create them. They are only rearranging themselves. They are taking energy, they are releasing energy, they are trying to move from one place, they are leaving one atom to react or to combine with other atom, and that is how a new product is formed. It's only shuffling. बरोबर ना? हे त्याने सांगितलं होतं. These all 4 points are very important in Dalton's atomic theory, and they help into understanding these laws of chemical reactions. ठीक आहे? ठीक आहे. सॉरी. पुढे atomic आणि molecular masses. Another very 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 important concept. काय आहे atomic mass? सांग बरं मला, what is atomic mass? तुझ्या भाषेत तुला जे माहिती आहे ते सांग. मॅम, हॅलो. अणु आणि आण्विक वस्तुमान. हा, बरोबर. पण अणूचं वस्तुमान म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? अणूच्या वस्तुमानामध्ये काय काढतो आपण? कशाचं वस्तुमान असतं ते? मॅम, अणुवस्तुमान प्रत्येक गटाला एकच असते. अणु वस्तुमान म्हणजे आपण नक्की काय काढतो अणु वस्तुमानामध्ये? अणु वस्तुमानांक म्हणतात त्याला, अणु वस्तुमानांक. म्हणजे नक्की काय काढतो आपण? एखाद्या अणूचा अणु वस्तुमानांक काढतो म्हणजे काय काढतो? चल मॅम, मला. हा, अणुवस्तुमान म्हणजे अणूचे वस्तुमान ते प्रत्यक्षात खूप लहान असते. उदाहरणार्थ हे दिलेलं आहे इथे, एका हायड्रोजन अणूचे वस्तुमान 1.6736. नाही, मी ते नाही विचारते. मी तुला हे विचारतेय की एखाद्या अणूचं वस्तुमान काढायचं म्हणजे त्यात काय काढायचं? कसं काय काय कसलं वजन काढणार तुम्ही त्या ऍटम मध्ये? अणूमध्ये कशाचं तरी वजन असतं का? चल, अणूमध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात म्हणजे सब ॲटॉमिक पार्टिकल्स? अणूमध्ये काय काय पार्टिकल्स असतात? म्हणजे एका अणूच्या रचनेमध्ये आपण काय काय काढतो ते मला सांग. हॅलो, आहेस ना? येस मॅम. मग अणूच्या रचनेमध्ये काय काय चित्रात काढतो सांग ना पटापट. अणूचं चित्र काढतो आपण, तर त्यात काय मॅम काय काढतो? मॅम पुस्तकात प्रोटॉन, नाहीये उत्तर. इलेक्ट्रॉन, हा, तेच विचारत नायट्रॉन, होतो मी. न्यूक्लियस. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. मग न्यूट्रॉन. याच्यामध्ये प्रोटॉनला वजन असतं का? मॅम, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज असतं ना. करेक्ट, पॉझिटिव्ह असतो. शाबाश. इलेक्ट्रॉनला असतो का चार्ज कुठला? येस मॅम, निगेटिव्ह इलेक्ट्रिकल चार्ज. करेक्ट. न्यूट्रॉनला काही चार्ज असतो का? नो मॅम. नाही, न्यूट्रल असतो. प्रोटॉनला काही वजन असतं का? असतं. 1 युनिट धरूया. असतं मॅम. इलेक्ट्रॉनला काही वजन असतं का?
खूप कमी नेग्लिजिबल असतं, म्हणून तर धरत नाही आपण. न्यूट्रॉनला वजन असतं का? असतं. 1 युनिट एवढं एका न्यूट्रॉनचं वजन असतं. न्यूक्लियसच्या मध्ये कोण असतं, म्हणजे केंद्रकाच्या मध्ये कोण असतं? न्यूट्रॉन. बरोबर. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन मध्ये असतात, बरोबर ना? येस मॅम. आणि बाजूला कक्षेमध्ये कोण फिरत असतात? इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनला काही वजन नाहीये, याचं वजन आपण धरतच नाही. वजन असतं इथे. जेवढे लोक आतमध्ये बसलेले आहेत ना, हेच वजनदार आहेत, आणि यांच्या वजनाची बेरीज म्हणजेच तुमचा ॲटॉमिक मास नंबर. म्हणजेच अणु वस्तुमानांक. वस्तुमान म्हणजे काय? त्या वस्तूमध्ये असलेल्या पदार्थाचं मापन. माझं वस्तुमान किती आहे? माझ्यामध्ये असलेले सगळे अणु, रेणू, रक्त, पेशी, हाडं, सगळ्याचं वजन एकत्र. वजन म्हणजे त्याचं स्वतःचं वजन. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा संबंध नाहीये त्याच्याशी. माझ्या शरीरामध्ये असलेल्या या सगळ्या घटकांचं स्वतःचं जे मोजमाप आहे ते माझं वस्तुमान आहे. पण आता मी पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी आहे. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर धरली आहे. तर पृथ्वीवरती माझं वजन किती असेल? माझं वस्तुमान गुणिले पृथ्वीची ग्रॅव्हिटी, म्हणजे mg, मास. बरोबर ना? वेट मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वेट. करेक्ट ना? आता जर मी चंद्रावर गेले तर चंद्रावर पृथ्वीपेक्षा 6 म्हणजे 1/6 एवढी ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे पृथ्वीची 6 असेल तर त्याची 1 आहे, एवढी कमी ग्रॅव्हिटी. मग माझं वजन तिथे किती असेल? माझं वस्तुमान गुणिले चंद्राची ग्रॅव्हिटी. 0 का असेल? 6 पटीने कमी असेल, म्हणजे 1/6 करावं लागेल. इट्स ओके, असं होतं. आपल्याला पटकन असं वाटतं की असं असेल, पण हे गणित आहे, गणित. बघ, समजा आता इथे पृथ्वीवरती माझं वजन आहे 60 किलो, तर चंद्रावरती त्याचं 1/6 आहे. 1/6 इंटू 60 किती येईल सांग? 6 एके 6 आणि 6 10 60, बरोबर ना? जर पृथ्वीवर माझं वजन 60 किलो असेल तर चंद्रावर ते फक्त 10 किलो असेल. माझं वजन जास्त आहे का? माझं वजन जास्त नाही आहे. मी चुकीच्या ग्रहावरती आहे. मी चंद्रावर असेल तर मी हलकी फुलकी वाटले असते, पण तिथे ग्रॅव्हिटी नाही. मला आता इथे मस्त चालते, एक एक पाऊल टाकून चालते. तसं तिथे मला चालता येणार नाही. एक पाऊल टाकलं की मला उडी मारावी लागेल, कारण खाली काही खेचायला नाहीच आहे ना. म्हणजे मी अशा लांब लांब उड्या मारत जाईन, कारण की तिथे मला खाली खेचून घेणारं कुठलं बलच नाही जे इथे आहे. वजन जास्त असेल तर असू दे, नीट चालता येतं ना मला. उड्या मारत बसले तर कसं माझं काम होणार? आणि उड्या मारता मारता मी कशी कुठे पोहोचू शकते? सांगायचा मुद्दा, ग्रॅव्हिटी, मास, वेट ह्या सगळ्या टर्म्स आपण त्या ऑलरेडी मागच्या वेळेला बोललो होतो, पण त्याचं ऍप्लिकेशन आता आपण पाहिलं. तर तसंच अणूचं वस्तुमान हे त्याच्यामध्ये असलेल्या पदार्थामुळे. वजनदार पदार्थ कोण असतात? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. जनरली मी ना याचं उदाहरण देताना आपल्या घरातलं उदाहरण देते, बघ तुला पटतंय का. आपल्या घरामध्ये किचन असतं, किचन मध्ये असतं. ते काय असतं, घराच्या बाहेर नसतं, किचन मध्यभागी असतं, म्हणजे आत असतं. आणि किचन मध्ये आई आणि आजी लोक असतात, डेंजर लोक असतात. ते स्वतः कुठे बाहेर फिरत नाही. फिरतात कोण? इलेक्ट्रॉन. काका, बाबा, दादा हे लोक बाहेर भटकणारे इलेक्ट्रॉन असतात. यांना किंमत नसते का घरामध्ये? असते. ते तर बाहेरची कामं करणारे महत्वाचे लोक असतात, पण डिसिजन कोण घेतं? घरात बसून पॅसिव्ह डिसिजन घेतात आई आणि आजी. त्यात पण आई कशी असते, तिच्यावर चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज. तिच्या आवडीचे काही लोक असतात, ती नेहमी त्यांची बाजू घेते. आजी न्यूट्रल असते. आई आजीला पण घाबरते. आजीचं वजन सगळ्यात जास्त असतं, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या जास्त असू शकते प्रोटॉनपेक्षा, पण प्रोटॉन जेवढे तेवढे इलेक्ट्रॉन असतात. बोल. मूलभूत उपअणू कण आहे जे अणूच्या केंद्रकात राहतात. करेक्ट, बरोबर. त्यालाच न्यूक्लियॉन म्हणतात. म्हणजे मूलभूत कण जे केंद्रकामध्ये आहेत त्यालाच इंग्लिशमध्ये आता न्यूक्लियॉन म्हणतात. ते न्यूक्लियॉन कोण आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन.
म्हणजेच ते कोण आहेत, एकदम वजनदार लोक आहेत, ते तिथे आत बसून सगळं ठरवतात, सगळं वजन त्यांच्याकडे आहे ना. आणि बाहेरची सगळी कामं करायला, हे घेऊन या, ते करा, इलेक्ट्रॉन. हा ह्याच्याशी बोलू नका, त्यांच्याशी हे करू नका, हे सगळं आत बसून ठरवतात. हे सगळीकडे फिरतात बिचारे. म्हणजे सगळ्या केमिकल रिएक्शन मध्ये भाग कोण घेतं? इलेक्ट्रॉन्स. कधीही न्यूक्लियस कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये न्यूक्लियस कशाला भाग घेईल? ते न्यूक्लियस आहे, ते काम करायला कोणाला पाठवतं? इलेक्ट्रॉन्स. बरोबर ना? तो असं ते स्ट्रक्चर असतं. म्हणून जड आणि वजनदार जर ऍटम मध्ये काही असेल तर ते न्यूक्लियस आहे, आणि तेच त्याचं ऍटॉमिक मास नंबर ठरवतो. मग आता मॉलिक्युलर मास मध्ये काय असेल? मॉलिक्युल मध्ये जे जे कोणते तरी ऍटम आहेत त्या सगळ्यांच्या ऍटमचं मास ऍड केलं की आलं मॉलिक्युलर मास. मॉलिक्युल इज मेड अप ऑफ ऍटम्स, and if you add all the masses of atoms you will get the molecular mass. So simple. Correct na? Atomic mass. Atomic mass is every element has a characteristic atomic mass. Is the mass of the atom. Actually it's very very small. जसं हायड्रोजनचं किती दिलंय त्यांनी? 1.6736 इंटू 10⁻⁴ ग्रॅम्स मध्ये दिलंय. म्हणजे इतकी छोटी आहे की त्याला तुम्ही मेजर करणं पण सोपं नाहीये. बरोबर? पण आता आजकाल आपण त्याला कार्बन 12च्या हिशेबाने मेजर करतो. जगामध्ये ह्या सगळ्या सायंटिस्ट लोकांना कार्बनवर जरा जास्तच प्रेम आहे. हायड्रोजन ज्याचं वजन जनरली 1 असतं, एव्हरेज काढला 3ही आयसोटोपचा तरी पण ते 1च्या आसपास जाईल. तरी पण एककामध्ये मोजला जातो ना? काय? एककामध्ये मोजला जातो ना अणुभार? पण तो अणुभार कशाच्या तरी कंपॅरिझन मध्ये. बघ, तू दुकानात गेलास, 1 किलो साखर सांगितली, तर तो 1 किलो साखर कशाच्या तरी बरोबर ठेवून मोजेल ना. म्हणजे 1 किलोचं जे वजन असतं ते आपलं मापक असतं, स्टँडर्ड असतं. त्याच्या बाजूला तू साखर ठेव, फुटण्या ठेव, गुळ ठेव, काही ठेव, 1 किलो मध्ये जे येईल तेवढंच त्याच्यामध्ये बसेल. मग हे जे स्टँडर्ड ठरवलंय ते पूर्वी हायड्रोजन ठरवलं होतं की या हायड्रोजनच्या वजनाच्या तुलनेमध्ये बाकीच्यांचं वजन कसं, कशाच्या तरी बरोबर वजन करावं लागेल ना आपल्याला. पण मग नंतर त्या हायड्रोजन पेक्षाही कार्बन 12, कारण की काही ऍटम्सचे आयसोटोप्स आणि त्याचा एव्हरेज केला की तो फ्रॅक्शन मध्ये येतो, म्हणजे इनकम्प्लीट नंबर असतो. मग त्याच्यासाठी कार्बन 12 घेतला. आणि मग आता आपण त्याला ऍटॉमिक मास युनिट मध्ये लिहितो. आजकाल आपण त्याला ऍटॉमिक मास, मी तुला म्हटलं ना 1 युनिट, ते 1 युनिट म्हणजे डाल्टन, आणि ऍटॉमिक मास युनिट हे त्याचं आत्ताचं नवीन रिसेंट व्हर्जन आहे. पूर्वी त्याला एक ऍटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1/12 इंटू मास ऑफ 1 कार्बन. आता मास ऑफ 1 कार्बन इज एक्झॅक्टली 12. मग 12 गुणिले 12 म्हणजे 1/12 गुणिले 12 म्हणजे हे झालं 1. आता असं का केलं? समजा काही दुसरे मॉलिक्युल्स आहेत, त्याचं वजन काढायचं. समजा क्लोरीनचं वजन काढायचंय, तर क्लोरीनचं ऍटॉमिक मास कसं काढणार? जे काही येईल ते 1/12 इंटू मास ऑफ कार्बन, आणि मग त्याचं या बाजूला 37 आलं, 38 आलं, या हिशोबाने त्याचं कॅल्क्युलेशन केलं की त्याचं उत्तर तेच येतं. शेवटी हे धरा किंवा ते धरा, हे सगळे स्टँडर्ड आहेत. त्याला आपण एकच यायला पाहिजे असं धरतो. एक ऍटॉमिक मास युनिट आपलं किती येतं? कार्बनचं घेतलं तर मास ऑफ 1 कार्बन, आणि ते 1/12, आणि मास ऑफ 1 कार्बन किती आहे बघ? 1.992648 इंटू 10⁻23 ग्रॅम्स. याचा सगळ्याचा गुणाकार भागाकार केल्यावरती 1 ऍटॉमिक मास युनिटचं जे प्रमाण येतं ते किती आहे? 1.66056 इंटू 10⁻⁴ ग्रॅम. खूप कमी वजन आहे, म्हणून त्याला आपण AMU म्हणजे ऍटॉमिक मास युनिट, यू किंवा डाल्टन हा तोच आहे ना ज्याने आपल्याला तो अणूचा पहिला सिद्धांत दिला होता, तोच आपण आता वर करेक्ट. आणि त्याला यू ने रिप्रेझेंट करतो आपण, आणि त्याचं नाव आहे डाल्टन. हे सध्या आपण त्याचं युनिट म्हणून वापरतो, पण त्याचं वजन किती आहे? 1.66056 इंटू 10⁻24. हे लक्षात ठेवायचं का? कधी कुठल्या फिल इन द ब्लँक मध्ये आलं तर आलं, 11वीला येणार नाही, पण त्याचा रेफरन्स कुठेतरी पुढे येतो. ह्या धड्यामध्ये महत्वाचे आहेत लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, कारण की ते नवे आहेत. मॉलिक्युलर मास, ऍटॉमिक मास, मॉलिक्युलर मास, त्याचं कनेक्शन.
एव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढायचा. आता हे बघ, हे अतिशय महत्वाचे आणि याच्यावर प्रॉब्लेम्स असतात. आता कार्बनचे 3 आयसोटोप दिलेत, कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. पण त्याच्या आधी मला सांग आयसोटोप म्हणजे काय. डू यू नो व्हॉट आर आयसोटोप्स. हे मागच्या वर्षी झालं होतं. आयसोटोप्स ही गोष्ट मागच्या वर्षी झाली होती, हो ना. येस मॅम. मग आठवत आहे का. बघ आत्ताच आपण बोललो होतो, आजी न्यूट्रल असते आणि आजीचं वजन आईपेक्षा जास्त असतं. कार्बनच्या बाबतीमध्ये आता कार्बनचं ॲटॉमिक नंबर आहे 12. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स और इलेक्ट्रॉन्स. आता आपण काय करतोय, आता आपल्याला हे बघायचंय की कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14 हा प्रकार काय आहे. कार्बन 12 एक कार्बनचा ॲटॉमिक नंबर म्हटलं का मी आता. हा सॉरी, कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12, बरोबर ना. कार्बनचं Yes, हे ma'am. काय आहे, ॲटॉमिक नंबर काय कार्बन. हायड्रोजन हेलियम, हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम कार्बन, हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम कार्बन. 5 कसं आलं रे. बोरॉन कार्बन, राईट, 6 आहे, करेक्ट. मी तेच म्हटलं असं कसं झालं, 6 आहे ना तो. मी तेच क्रॉस चेक करते. हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन आणि मग कार्बन, मग झाले 6. हे झालं त्याचं ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि इथे वरती जे लिहितात ना हे त्याचं वजन असतं, म्हणजे त्याचा अणुवस्तुमानांक. आता ह्या कार्बन 12 मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये आहेत कार्बन मध्ये आता आपण प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन असं लिहूया खाली. असंच लिहूया, प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन. लक्षात ठेव, प्रोटॉनची संख्या याच्यामध्ये आहे 6, न्यूट्रॉनची संख्या याच्यामध्ये आहे 6 आणि इलेक्ट्रॉनची संख्या पण याच्यामध्ये आहे 6. प्रोटॉन इज इक्वल टू सॉरी इलेक्ट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन, म्हणजे ते काय झालं, 6 हा त्याचा ॲटॉमिक नंबर झाला. पण आता प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांचं बेरीज केली की त्याचं येतं काय आपल्याला, वजन, बरोबर ना. अणुवस्तुमानांक, ॲटॉमिक मास नंबर, तो Yes. झाला 12. दुसरा त्याचा 12. एक आयसोटोप आहे. आयसोटोप म्हणजे समस्थानिक, एकाच त्याच्या जागेवरती पिरियॉडिक टेबलच्या त्याचा दुसरा जुळा भाऊ आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आहे 6, न्यूट्रॉन आहेत 7 आणि इलेक्ट्रॉन आहेत 6. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन नेहमी. ॲटॉमिक नंबर आहे त्याचा 6, पण त्याचा ॲटॉमिक मास नंबर आता काढल्यास ते किती होईल, 7 दुणे 14 वजा 1 13. 7 दुणे 14. कळलं का काय फरक. येस येस. कळलं का. आणि तिसरा जो कार्बन आहे Yes. त्याचा तिळा भाऊ, तिसरा भाऊ. आता ह्याला पण आपण असं मांडूया, पहिलं काय आपलं प्रोटॉन, मग आहे न्यूट्रॉन, मग आहे इलेक्ट्रॉन. शी हे घाण झालं. सी किती इलेक्ट्रॉन. घाण दिसतो. पहिला नंबर कोणाचा होता सांग बरं. इथे कोणाचा नंबर लिहायचा. प्रोटॉन. पहिला प्रोटॉन. किती आहेत कार्बन मध्ये प्रोटॉन, 6च आहेत. इलेक्ट्रॉन 6 आहेत ना, प्रोटॉन 6च आहेत. मग बदल Yes. कशात झाला, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. 8, 6 आणि 6 12, नाही 12. 6 एवढेच 6, म्हणजे न्यूट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन, सॉरी इलेक्ट्रॉन इज इक्वल टू प्रोटॉन. ही संख्या फिक्स्ड आहे, पण या दोघांची बेरीज करायची आहे. हे आहेत प्रोटॉन आणि हे आहेत न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज करायची म्हणजे अणुवस्तुमानांक येतो. 18 + 6 किती झाले, 14. So, कळलं का. म्हणजे कार्बन 12, yes. कार्बन 13, कार्बन 14 आले कुठून. कार्बन सी 14. एव्हरीवेअर प्रोटॉन्स आर Yes, इज ma'am. इक्वल टू इलेक्ट्रॉन्स, हे सेमच राहणार आहे. इलेक्ट्रॉन. पण बदलतंय कोण, न्यूट्रॉन. न्यूट्रॉन. न्यूट्रॉनची संख्या बदलली, इथे मध्ये न्यूट्रॉन आहेत, न्यूट्रॉनची संख्या बदलली की त्याचं वजन बदललं. आता हे 3 आयसोटोप्स आहेत. आयसोटोप्सचा अर्थ असतो सेम केमिकल प्रॉपर्टीज बट ओनली डिफरन्स इन ॲटॉमिक वेट, म्हणजेच त्याचा ॲटॉमिक मास नंबर.
आता ह्याचा ॲटॉमिक मास युनिटमध्ये 12, 13, 14 पॉइंटमध्ये काहीतरी आहे. आणि रिलेटिव्ह अबंडन्स इन एअर म्हणजे हवेमध्ये हे तीनही कार्बन असतात. म्हणजे ऍटमॉस्फिअरमध्ये तीनही प्रकारचे कार्बन असतात. कार्बन 12, कार्बन 13, कार्बन 14. पण अबंडन्स म्हणजे किती प्रमाणामध्ये असतात, तर कार्बन 12 मॅक्झिमम आहे 98.89%, म्हणजे जवळपास 99% हाच आहे. कार्बन 13 किती आहे 1.1%. कार्बन 14 किती आहे 2 × 10⁻⁻10, म्हणजे किती कमी आहे हा कार्बन 14. मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करताना या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार असं बघावं लागेल. बघ 12 × हे प्लस 13 × हे, या व्हॅल्यू पाठ नाही करायच्या, आपल्याला प्रश्नामध्येच दिलेल्या असतात. आणि 14 गुणिले हे, ह्या सगळ्याचं जर तू एव्हरेज केलं म्हणजे ह्या सगळ्याची बेरीज केली तर तुला काय उत्तर येतं 12.011. एव्हरेज नाही, ह्या सगळ्यांचं समेशन, सॉरी नॉट एव्हरेज बट समेशन. सिमिलरली ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस फॉर अदर एलिमेंट्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. कार्बनचं तुम्हाला हे दिलंय, असंच तुम्ही बाकीच्यांचं पण काढू शकता. आणि ह्याच्यावरून तुम्हाला काय मिळतं की त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती. मग आता कार्बनचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे, कार्बन एवढंच म्हटलं तर आपण कार्बन 12, 13, 14 तीन प्रकारचे आहेत. पण कार्बन असं आपण म्हटलं आणि त्याला आपल्याला पिरियोडिक टेबलमध्ये टाकायचंय, तर मग आपण त्याची व्हॅल्यू काय टाकायला पाहिजे 12.011, कारण आपण या सगळ्याचे कॅल्क्युलेशन करून ती व्हॅल्यू आता काढली आहे. कळलं का? याला म्हणतात ॲव्हरेज ॲटॉमिक मास. ठीक आहे. आता याच्या पुढे इन द पिरियोडिक टेबल ऑफ एलिमेंट्स the atomic masses mentioned for different elements are actually their average atomic masses. ऑलरेडी पिरियोडिक टेबल मध्ये त्यांचं सगळ्यांचे एव्हरेज काढून दिलेले आपल्याला. बघ आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये त्याचं ॲटॉमिक मास आपण आता वर काढलं होतं ते हेच होतं बघ 12.011. पण राऊंडेड ऑफ पिरियोडिक टेबल मध्ये 12.0, नायट्रोजनचं 14, ऑक्सिजनचं 16, क्लोरीनचं 35.5 हीच व्हॅल्यू आहे 35.5, पण ही कशी आली 35.453 चा राऊंड ऑफ केलेला आहे. ब्रोमिनचे पण 2 आयसोटोप आहेत, मग आपण त्याची व्हॅल्यू घेतो 79.9, कारण 04 काय लेस दॅन 5 आहे, म्हणून आपण ते पुढचे नंबर घेत नाही. बरोबर ना, राऊंडिंग ऑफचा आपला जो काही काय बरं म्हणतात रूल आहे. आता मास ऑफ एन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम is this much. What is the atomic mass of oxygen in units? आता 1 युनिट इज इक्वल टू ही व्हॅल्यू, तर एवढ्या ग्रॅम मध्ये किती असं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो ना, तसं करून हे उत्तर काढलेलं आहे. प्रॉब्लेम तू सोडवलास ऑल राईट. हा, आता कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युझिंग द फॉलोइंग डेटा. जसं आपण वरती आता कार्बनचं काढलं, सेम फॉर्मॅटमध्ये निऑनचं पण दिलेलं आहे. हे प्रॉब्लेम लिहायचे, सोडवायचे, तरच समजतात काय चाललंय. मॉलिक्युलर मास, त्याच्यानंतर फॉर्म्युला मास, मोल कन्सेप्ट, मोलार मास आणि त्याचे प्रॉब्लेम्स, मोल्स अँड गॅसेस, हे पुढच्या लेक्चरला होईल उद्याच्या, आणि हा धडा संपेल. आपण आज जे काही बोललो ते तुला कळलं का? येस मॅम. आपण आज थांबायचं का? येस मॅम. हा धडा तू आता आपण जे काही प्रॉब्लेम्स बोललोय ते सगळे सोडव, वहीमध्ये लिही, तरच तुला समजेल की हे सगळं काय चाललंय याच्यामध्ये. आणि बाकीच्यांना हे सांग, तुझे मित्र आहेत ते. ठीक आहे, थांबूया आज आपण. येस मॅम. ऑल राईट, चलो, थँक्यू मॅम.
हॅलो, कोणी पॅरेंट्स जॉईन केलेत का ह्याच्यामध्ये? पारुल अमित देशपांडे या नावाने कोण टीचर आहे हिंदी. मला आय थिंक मला दुसरं जॉईन करायचंय. आय एम गोइंग टू जॉइन दॅट. आय शुड लीव देन दिस. ऑल राईट, ओके. तेच म्हटलं, आय डिडंट अंडरस्टँड, दॅट्स व्हाय आय आस्क्ड. ऑल राईट, ठीक आहे. थँक्यू.